आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। निलेश घायवळ मकोका कारवाई प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी। कोथरूड गोळीबार प्रकरणी निलेश घायवळसह त्याच्या टोळीतील सदस्यांवर पुणे पोलिसांकडून मकोका कारवाई करण्यात आल्यानंतर घायवळच्या वकिलांची मुंबई हायकोर्टात धाव। कारवाई चुकीची आणि बेकायदेशीर असल्याचाही दावा। गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी केली जाणार। निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षकांसह दोघांना पुणे पोलिसांकडून नोटीस। पासपोर्ट संदर्भातील चौकशीसाठी हजर होण्याचे निर्देश। पुण्यात समीर पाटील आज रवींद्र धंगेकरांना नोटीस पाठवणार। रवींद्र धंगेकरांच्या गंभीर आरोपानंतर समीर पाटील आज पत्रकार परिषद घेणार। मालेगाव स्फोटातील आरोपी एकमेकांना ओळखत देखील नव्हते। मालेगाव स्फोट प्रकरणातील निर्दोष समीर कुलकर्णी यांचं वक्तव्य तर पोलिसांच्या मारहाणीला घाबरले म्हणून 700हून अधिक जण साक्षीदार झाल्याचं कुलकर्णींचा आरोप। काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर शिवसेनेत प्रवेश करणार तर नगरसेवक माजी जिल्हा परिषद सदस्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। मुंबईतील अनेक भागात आय लव्ह देवाभाऊचे बॅनरवरती मुख्यमंत्री फडणवीस आणि जेसीबीचा फोटो तसेच आय लव्ह बुलडोझर्स बाबा असेही बॅनर। तर या बॅनरवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो असल्याने चर्चांना उधाण। महाराष्ट्रातील 12,000 महसूल सेवकांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित। 16 ऑक्टोबरला मुंबईमध्ये बैठक होणार। योग्य तोडगा काढण्याचं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या शिष्टाईला यश। राज्य सरकारकडून रस्ते आणि वाड्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावं बदलली। ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करणारा सिंधुदुर्ग पहिला जिल्हा। पालघरमध्ये आज आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा। बंजारा आणि धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीविरोधात मोर्चा। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज आदिवासी मोर्चा धडकणार।